आता आपण रिलेटिव्ह मोशन इन सर्क्युलर मोशन स्टडी करूया. रिलेटिव्ह मोशन इन सर्क्युलर मोशन. रिलेटिव्ह मोशन इन सर्क्युलर मोशन हा पार्ट आता आपण स्टडी करायचा आहे. ओके, रिलेटिव्ह मोशन इन सर्क्युलर मोशन. आता रिलेटिव्ह मोशन इन सर्क्युलर मोशन म्हणजे काय? दोन पार्टिकल सपोज अलॉंग सेम सर्कल डिफरंट टाइम पिरियड न मूव्ह करत असतील, सेम डायरेक्शन मूव्ह करत असतील किंवा अपोजिट डायरेक्शन मूव्ह करत असतील, तर किती टाइम नंतर ते एकमेकाला पुन्हा मीट करणार आहेत किंवा त्यांची रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटी काय असणार आहे. ओके, बघा, इफ two particles are performing circular motion, two particles are performing circular motion. If two particles are performing circular motion about the same center of circular motion with different angular velocities, that is omega 1 and omega 2, and different time periods, that is T1 and T2, then relative angular velocity is given by म्हणजे लक्षात घ्या, दोन पार्टिकल आहेत आणि ते दोन्ही पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आहेत. दोघांचा सेंटर ऑफ सर्क्युलर मोशन जो आहे तो काय आहे? सेम आहे, परंतु त्यांच्या अँग्युलर व्हेलॉसिटीज मात्र काय आहेत? डिफरंट आहेत अँग्युलर व्हेलॉसिटीज. आणि त्याचबरोबर अँग्युलर व्हेलॉसिटी डिफरंट असल्यामुळे ऑटोमॅटिकली काय होणार आहे? त्यांचा टाइम पिरियड देखील काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. अँग्युलर व्हेलॉसिटीज ओमेगा 1 आणि ओमेगा 2 आहेत, टाइम पिरियड T1 आणि T2 आहेत. तर रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येणार आहे? आता रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू 2. ओके, ओमेगा 1 2 म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ 1 दॅट इज विथ रिस्पेक्ट टू 2 and that is equal to काय येणार आहे? ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 येणार आहे. म्हणजे रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटी काढायचं म्हणजे काय करायचं आहे? दोन अँग्युलर व्हेलॉसिटीचं सबट्रॅक्शन करायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये पण लक्षात घ्या, इथं प्लस किंवा मायनस साइन दोन्ही साइन येऊ शकतात. ओके, प्लस ऑर मायनस. ओके, आणि प्लस ऑर मायनस कधी वापरायचं लक्षात घ्या? when two particles moves in opposite direction, moves in same direction. दोन पार्टिकल सेम डायरेक्शन मूव्ह करत असतील, सेम डायरेक्शन, ओके, त्यावेळी काय करायचंय? तिथं मायनस साइन यूज करायचंय. सेम डायरेक्शन मूव्ह करायचं असेल तर यूज मायनस. अँड when two particles moves in opposite direction, ओके, अपोजिट डायरेक्शन, त्यावेळी काय करायचं? इथं प्लस साइन यूज करायचं आहे. लक्षात येत आहे? म्हणजे या पद्धतीने रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटी इन सर्क्युलर मोशन आपण कॅल्क्युलेट करतो. रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटी इन सर्क्युलर मोशन. ओके, सो रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येणार आहे? ओमेगा 1 2 इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस मायनस काय येणार आहे? ओमेगा 2 येणार आहे. ओके, सो प्लस साइन आणि मायनस साइन कधी वापरायचं बघा? इफ टू पार्टिकल्स मूव्ह इन द सेम डायरेक्शन, टू पार्टिकल्स सेम डायरेक्शन मूव्ह करतात म्हणजे दोन्ही क्लॉकवाईज डायरेक्शन जर मूव्ह करत असतील, पहिल्या पार्टिकलची डायरेक्शन क्लॉकवाईज आहे, दुसऱ्या पार्टिकलची पण डायरेक्शन क्लॉकवाईज असेल,
तर काय करणार आपण इथं मायनस साईन यूज करणार. आणि दोन्ही पार्टिकल अपोजिट डायरेक्शन मूव्ह करत असतील तर काय करणार आपण तिथं प्लस साईन यूज करणार आहे. अपोजिट म्हणजे एक क्लॉकवाईज आणि दुसरा अँटी क्लॉकवाईज असेल तर प्लस साईन यूज करणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे रिलेटिव्ह मोशन इन सर्क्युलर मोशन आहे. आता या रिलेटिव्ह मोशन इन सर्क्युलर मोशनचा यूज कशासाठी करणार आहे आपण, तर आता दोन पार्टिकल सेम डायरेक्शन किंवा अपोजिट डायरेक्शन डिफरंट टाइम पिरियड न मूव्ह करत असतील तर किती टाइम नंतर पुन्हा ते एकमेकाला मीट करणार, किती टाइम नंतर पुन्हा मीट करणार हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करू शकतो, ही रिलेटिव्ह मोशन इन सर्क्युलर मोशन फाइंड आउट करू शकतो. ओके, तर याच्यावरून यूज काय बघा, टाइम आफ्टर विच ओके, टाइम आफ्टर विच म्हणण्यापेक्षा if two particles starts simultaneously from same position then time after which they meet again. टाइम आफ्टर विच दे मीट अगेन, तो टाइम जर काढायचा असेल तर टाइम कसं काढणार बघा. आता इथं पुन्हा एकदा रिलेटिव्ह अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कसा आहे बघा, दॅट इज ओमेगा 12 इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस मायनस ओमेगा 2 येणार ना. आता ओमेगा म्हणजे काय असतं, 2π/t असतं. सो देअरफॉर इट इज 2π डिवायडेड बाय t इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय t1 प्लस मायनस काय येणार आहे 2π डिवायडेड बाय t2. सो टाइम आफ्टर विच दे मीट अगेन इज नथिंग बट टाइम पिरियड ऑफ द रिलेटिव्ह मोशन. म्हणजे रिलेटिव्ह मोशनचा जो टाइम पिरियड असणार आहे हा टाइम पिरियड लक्षात घ्या, त्या टाइम नंतर ते पुन्हा मीट करणार आहेत. सो हिअर 2π गेट कॅन्सल. सो 1/T इज इक्वल टू 1/T1 प्लस or minus 1/T2. So this is the final formula for the time after which they will meet again. ओके, याचं एक सिंपल एक्झाम्पल या पद्धतीनं होऊ शकतं बघा. आता वॉच मध्ये फॉर एक्झाम्पल सेकंड हँड आणि मिनिट हँड आहे, बरोबर. एका वॉच मध्ये सेकंड हँड मिनिट हँड आहे बघा, डायग्राम काढतो मी, सेकंड हँड अँड मिनिट हँड. आता बघा सुरुवातीला सेकंड हँड आणि मिनिट हँड. ओके, सपोज दिस इज द सेकंड हँड. सुरुवातीला सेकंड हँड आणि मिनिट हँड सपोज काय असेल 12 वर असतील. सो दिस इज द सेकंड हँड आणि मिनिट हँड जो आहे तो सपोज या पद्धतीने सेकंड हँड मिनिट हँड 12 वर आहेत. आता किती टाइम नंतर ते पुन्हा मीट करणार आहेत. आता याचा अँग्युलर व्हेलॉसिटी जास्त कोणाची असते, सेकंड हँडची अँग्युलर व्हेलॉसिटी जास्त असते. सो सेकंड हँड काय होणार आहे, पुढे जाणार आणि तो एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करून परत 12 वर येणार. परंतु एक रिव्हॉल्युशन सेकंड हँडचं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट झालं तर मिनिट हँड कुठे गेलेला असणार, थोडासा पुढे सरकलेला असणार आहे. मग सेकंड हँड आणखी थोडासा पुढे गेला तर काय होणार आहे, परत मिनिट हँडला काय करणार आहे, मीट करणार आहे. तर सेकंड हँड आणि मिनिट हँड किती टाइम नंतर पुन्हा मीट करतील. आता हे बघा, सेकंड हँडचं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट झालं. मी काय सांगतोय बघा, सेकंड हँडचं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट झालं तर किती टाइम होणार आहे, 60 सेकंड होणार, बरोबर. 60 सेकंड मध्ये काय होणार आहे, सेकंड हँड 12 वरून निघून 12 या डिजिट वरून निघून पुन्हा काय येणार आहे, 12 या डिजिट वर येणार, सेकंड हँड येणार, लक्षात घ्या. आणि मिनिट हँड त्यावेळी काय झालेलं असणार आहे, 12च्या थोडंसं पुढं म्हणजे 1 मिनिट होणार ना त्यावेळी. त्याच्यामुळं मिनिट हँड 1 मिनिटनं पुढे गेलेला असणार आहे, पुढे गेलेला असणार आहे. आणि त्याच्यामुळं सेकंड हँड मिनिट हँड पुन्हा मीट करायचे असतील, सेकंड हँड मिनिट हँड पुन्हा मीट करायचे असतील तर काय करावं लागेल, सेकंड हँडला आणखी थोडंसं डिस्टन्स पुढे जावं लागेल. आणि त्याच्यामुळं टाइम आफ्टर विच दे मीट अगेन विल बी मोर दॅन 60 डिग्री येणार, 60 सेकंड येणार आहे. किती टाइम नंतर ते पुन्हा एकमेकाला मीट करणार आहेत, ओके, तर ते येणार आहे 60 सेकंड पेक्षा थोडासा जास्त टाइम येणार, लक्षात येतंय. आणि तो टाइम आपण कॅल्क्युलेट करूया. ओके, तर क्वेश्चन काय आहे बघा, सेकंड हँड
and minute hand. Second hand and the minute hand. Second hand and the minute hand. Start simultaneously from same position. Start simultaneously from same position. Okay. Time after which they meet again. टाइम आफ्टर विच ते मीट अगेन. किती टाइम नंतर ते पुन्हा मीट होणार आहेत असा क्वेश्चन आहे. टाइम आफ्टर विच दे मीट अगेन. बघा आता टाइम पिरियड ऑफ सेकंड हँड किती असतो. सेकंड हँडला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी 60 सेकंड एवढा टाइम लागतो. आणि टाइम पिरियड ऑफ मिनिट हँड किती असतो. मिनिट हँडचा एक रिव्होल्यूशन म्हणजे काय होणार आहे 1 आवर कंप्लीट होणार आहे. ओके. सो 1 आवर म्हणजे किती असतं 3600 सेकंड. हे दोघांचे टाइम पिरियड मिळाले. आता दोघेही क्लॉकवाईज रोटेट होणार आहेत. सेकंड हँड क्लॉकवाईज रोटेट होतो आणि मिनिट हँड देखील काय होणार आहे क्लॉकवाईज रोटेट होणार आहे. ओके. म्हणजे दोघांची डायरेक्शन ऑफ रोटेशन किंवा डायरेक्शन ऑफ सर्क्युलर मोशन सेम असणार आहे. त्याच्यामुळं टाइम आफ्टर विच दे मीट अगेनचा फॉर्म्युला काय येणार बघा. टाइम आफ्टर विच दे मीट अगेन. टाइम आफ्टर विच दे मीट अगेनचा फॉर्म्युला 1/t इज इक्वल टू 1/t1 प्लस 1/t2 असा फॉर्म्युला आहे ना. वन बाय टी इज इक्वल टू 1/t1 प्लस 1/t1 मायनस 1/t2 येणार आहे. सेम डायरेक्शन रोटेट होत असेल तर मायनस साइन यूज करायचा आहे आणि अपोजिट डायरेक्शन रोटेट होत असेल तर प्लस साइन. लक्ष देत आहे. सो 1/t इज इक्वल टू 1 बाय टाइम पिरियड ऑफ सेकंड हँड किती आहे 60 मायनस 1 बाय टाइम पिरियड ऑफ मिनिट हँड किती येणार आहे 3600. ओके. सो 1/t इज इक्वल टू फर्स्ट टर्मला 60 ने मल्टिप्लाय करतो 60 डिवायडेड बाय 3600 minus 1 by 3600. So 1/t is equal to 60 minus 1, that is 59 divided by 3600. Okay. So t is equal to 3600 divided by 59. Okay. So this value is coming to be more than 60 NRI. Okay. So this value is coming to be 61.02 second. ओके. 61.02 सेकंड. म्हणजे सेकंड हँड आणि मिनिट हँड जे आहे ते 61.02 सेकंड नंतर पुन्हा काय होणार आहे ते मीट होणार आहेत. म्हणजे आफ्टर एव्हरी 61.02 सेकंड नंतर सेकंड हँड आणि मिनिट हँड पुन्हा पुन्हा काय करतात एकमेकाला एकाच पोझिशनला येऊन मीट करतात. जर एकाच पोझिशन पासून त्यांनी मोशन चालू केलेली असेल तर. One more example related to this. Two particles A and B starts at origin. क्वेश्चन काय दिलाय बघा. Two particles A and B starts at origin. Two particles A and B starts at origin and travels in opposite direction.
travels in opposite direction. Okay, two particles A and B starts at origin, travels in opposite direction along the circular path. Along the circular path at a constant speed. At a constant speed, that is phi A is equal to 0.7 meter per second and phi B is equal to 1.5 meter per second. 1.5 meter per second respectively. Determine time when they collide. Determine time when they collide and magnitude of acceleration of B. Magnitude of acceleration of B just before this happens. Just before this happens. क्वेश्चन मध्ये काय दिलंय पुन्हा एकदा बघा. टू पार्टिकल्स ए अँड बी स्टार्ट्स एट द ओरिजिन, ट्रॅव्हल्स इन अपोजिट डायरेक्शन along the circular path at constant speed. Phi A is equal to 0.7 second and phi B is equal to 1.5 respectively. Determine time when they collide and magnitude of acceleration of B just before this happens. Okay, so diagram मध्ये हा क्वेश्चन आपण असा शो करू शकतो. So this is the origin. This is x-axis. And here there is a y-axis. Here there is a origin. A particle जो आहे तो सपोज दिस इज द सेंटर. ए पार्टिकल जो आहे तो काय निघालाय, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन निघालाय. सपोज इट इज मुव्हिंग विथ 0.7 मीटर पर सेकंड. आणि बी पार्टिकल जो आहे तो काय निघालेला आहे, क्लॉकवाइज डायरेक्शन निघालाय. सपोज दोन्ही एकाच पोझिशन ओ पासून काय करतायत, ओरिजिन पासून एकाच वेळी स्टार्ट करतायत मोशन. बी ची व्हेलॉसिटी आहे 1.5 मीटर पर सेकंड. ओके, सर्क्युलर मोशनची रेडियस इथं दिलेली आहे डायग्राम मध्ये, r इज इक्वल टू 0.5 मीटर. आता काय करूया, दोघांची अँग्युलर व्हेलॉसिटी अगोदर कॅल्क्युलेट करूया. सो अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ ए डिवायडेड बाय रेडियस ऑफ द सर्क्युलर मोशन. सो व्हेलॉसिटी ऑफ ए किती आहे, 0.7 डिवायडेड बाय रेडियस किती, 0.5. सो इट इज इक्वल टू 7/5. सो दिस इज द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए. तसंच अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ बी कॅल्क्युलेट करूया. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ बी मीन्स लिनियर व्हेलॉसिटी ऑफ बी डिवायडेड बाय रेडियस ऑफ द सर्क्युलर मोशन. सो लिनियर व्हेलॉसिटी ऑफ बी किती आहे, 1.5 डिवायडेड बाय 0.5, that is 15/5, that is equal to 3 रेडियन पर सेकंड. रेडियन पर सेकंड. तर या झाल्या अँग्युलर व्हेलॉसिटीज. आता अँग्युलर व्हेलॉसिटी काढल्यानंतर टाइम आफ्टर विच दे मीटचा फॉर्म्युला आपण यूज करूया. टाइम आफ्टर विच दे मीट.
टाइम आफ्टर विच दे मीटचा फॉर्म्युला काय? टाइम आफ्टर विच दे मीट इज सपोज कॅपिटल टी असेल तर 1 by capital T इज इक्वल टू काय येणार आहे 1 by T1 प्लस 1 by T2 येणार आहे. प्लस साइन काय येणार बिकॉज दे आर ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन. बी हा पार्टिकल क्लॉकवाईज रोटेट व्हायला लागलाय तर ए हा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज रोटेट व्हायला लागलाय. अपोजिट डायरेक्शन ते रोटेट व्हायला लागले. सो देअरफॉर देयर इज अ प्लस साइन. आता 1 by T इज इक्वल टू T1 म्हणजे काय असते दॅट इज ओके टी म्हणजे काय असतं 2 पाय बाय ओमेगा ना 2 पाय बाय ओमेगा. सो T1 म्हणजे काय होणार आहे 1 by T1 म्हणजे ओमेगा बाय 2 पाय होणार. दॅट इज इथं ए लिहूया आणि इथं बी लिहूया. ओके म्हणजे काय होणार इथं 1 by T 1 by T म्हणजे ओमेगा ए डिवायडेड बाय 2 पाय प्लस 1 by TB म्हणजे काय होणार आहे ओमेगा बी डिवायडेड बाय 2 पाय. लक्षात आलं का बघा कारण टीचा फॉर्म्युला टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय असतो 2 पाय बाय ओमेगा. सो 1 by टीचा फॉर्म्युला काय येणार ओमेगा बाय 2 पाय येणार आहे. तर 1 by टी च्या ठिकाणी काय ठेवलेलं आहे ओमेगा ए बाय 2 पाय ठेवलं आणि 1 by TB च्या ठिकाणी काय ठेवलं ओमेगा बी डिवायडेड बाय 2 पाय. सो 1 by कॅपिटल T इज इक्वल टू 1 by 2 पाय कॉमन काढतो इन ब्रॅकेट ओमेगा ए ची व्हॅल्यू किती आहे 7 by 5 आणि ओमेगा बी ची व्हॅल्यू किती आहे 3. सो 1 by 2 पाय in bracket 22 by 5 22 by 5 येणार. ओके ओके सो 1 by capital T इज इक्वल टू काय होणार आहे 1 by capital T. सो कॅपिटल टी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला टाइम आफ्टर विच दे मीट. सो दोन्ही साइडचा रेसिप्रोकल घेऊया. सो T इज इक्वल टू 2 पाय इंटू 5 डिवायडेड बाय 22. ओके तर आपल्याला हे कॅल्क्युलेशन आता करावं लागणार आहे. T इज इक्वल टू 2 इंटू पायची व्हॅल्यू 22 by 7 ठेवतो म्हणजे कॅल्क्युलेशन इझी होईल into 5 by 22. So 22 get cancel and therefore it is 5 into 2 that is 10 divided by 7. Okay 10 by 7 means it is approximately 10 by 7 it is 1.4 1.4 सेकंड नंतर काय होणार आहे ते पुन्हा एकमेकाला मीट करणार आहे. ओके आफ्टर 1.4 सेकंड दे विल मीट इच अदर. या पद्धतीने कॅल्क्युलेशन येणार 1.43 काहीतरी येतं 1.43 सेकंड. ठीक आहे लक्षात आलं. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट काय सांगितलेली आहे ऍक्सेलरेशन ऑफ बी जस्ट बिफोर दिस हॅपन्स ते मीट करायच्या अगोदर ऍक्सेलरेशन ऑफ बी काय असणार आहे ऍक्सेलरेशन ऑफ बी. आता ऍक्सेलरेशन ऑफ बी कसं काढणार बघा तर पार्टिकल बी हा काय आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एकच ऍक्सेलरेशन असतं आणि ते म्हणजे कुठलं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. मग सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे दॅट इज व्ही स्क्वेअर बाय आर. ओके सो acceleration of b is equal to v square by r. b ची velocity किती आहे 1.5. so 1.5 चा square into radius is 0.5. so acceleration of b is equal to 2.25 divided by 0.5 that is 22.5 divided by 5. so acceleration of b is coming to be 4.5 meter per second square. Okay so in this way there is a calculation. म्हणजे लक्षात घ्या रिलेटिव्ह सर्क्युलर मोशनचा जे प्रॉब्लेम आहे तो या पद्धतीने येणार आहे. म्हणजे रिलेटिव्ह सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं जाईल या पद्धतीने टाइम आफ्टर विच दे आर गोइंग टू मीट हा पार्ट तुम्हाला याच्यामध्ये सांगितला जाईल आणि तो कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. तर हे लक्षात आलं का बघा. तर या पद्धतीने सपोज दोन पार्टिकल एकाच सर्क्युलर पाथवर ट्रॅव्हल करत असतील सेम डायरेक्शन ट्रॅव्हल करत असतील किंवा अपोजिट डायरेक्शन ट्रॅव्हल करत असतील तर किती टाइम नंतर ते मीट होणार आहेत टाइम आफ्टर विच ते मीट चा बेसिक फॉर्म्युला काय आहे हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. दॅट इज 1 by t इज इक्वल टू
1/t1 प्लस 1/t2 प्लस किंवा मायनस साइन. सेम डायरेक्शन रोटेट होत असतील तर इथं काय करायचं आहे, मायनस साइन यूज करायचा आहे. आणि अपोजिट डायरेक्शन रोटेट होत असतील तर तुम्हाला इथं प्लस साइन यूज करायचं आहे. ओके, तर या पद्धतीनं टाइम आफ्टर विच दे मीटचा फॉर्म्युला येणार आहे 1/t इज इक्वल टू 1/t1 प्लस 1/t2. हा फॉर्म्युला तुम्ही यूज करायचा आहे. ओके ओके, सो फोर्सेस इन सर्क्युलर मोशनचा पार्ट आपण आता स्टडी करूया. फोर्सेस इन सर्क्युलर मोशन, याला डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन असंही म्हटलं जातं. फोर्सेस इन सर्क्युलर मोशन. ओके, तर सर्क्युलर मोशन मध्ये एक व्हेरी इम्पॉर्टंट फोर्स आहे आणि त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतो. सेंट्रीपेटल फोर्स. लास्ट टाइम आपण सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन बघितलेलं आहे. आता बघा, हा सेंट्रीपेटल फोर्स कशामुळे क्रिएट होतो किंवा सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे नेमकं एक्झॅक्टली काय असतं. तर पुन्हा एकदा बघा, सपोज दिस इज अ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन, आता ही सर्क्युलर मोशन युसेम असेल किंवा नॉन युसेम असेल. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असू शकते किंवा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असू शकते. आता सर्क्युलर मोशन मध्ये आपण बघितलंय की सर्क्युलर मोशन जर व्हायचे असेल तर कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन व्हावं लागेल. म्हणजे पार्टिकल ए ला असेल तर चेंज इन म्हणजे पार्टिकल ए ला असेल तर डायरेक्शन कशी असणार आहे, अपवर्ड असणार आहे. पार्टिकल बी ला गेल्यानंतर डायरेक्शन कशी होणार आहे, टुवर्ड्स लेफ्ट होणार. पार्टिकल सी ला गेल्यानंतर पार्टिकल कशी होणार आहे, पार्टिकलच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी होणार आहे, डाऊनवर्ड होणार आहे. पार्टिकल ओके डी या पोझिशनला गेल्यानंतर काय होणार आहे, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी विल बी टुवर्ड्स राईट. म्हणजे सर्क्युलर मोशन होण्यासाठी काय व्हावं लागतं, डायरेक्शन जी आहे ती कंटिन्युअसली चेंज व्हावी लागते. आता ही डायरेक्शन चेंज होण्यासाठी इथं कुठलं ऍक्सलरेशन असतं, सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन असतं. या सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन मुळे काय होतं, डायरेक्शन ऑफ द सर्क्युलर मोशन जे आहे ती कंटिन्युअसली काय होते, चेंज होते आणि त्याच्यामुळे सर्क्युलर मोशन होते. म्हणजे हे सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन नसेल, बघा हे सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन कसं असतं, व्हेलॉसिटीला नेहमी परपेंडिक्युलर असतं. हे ऍक्सलरेशन व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर असल्यामुळे काय होणार आहे, त्याचं स्पीड म्हणजे सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन मुळे त्याचं स्पीड वाढणार पण नाही किंवा त्याचं स्पीड कमी पण होणार नाही. फक्त सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन मुळे काय होणार आहे, कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन होणार आहे. कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन जर झालं तरच काय होणार आहे, सर्क्युलर मोशन होणार, अदरवाईज होणार नाहीये. परंतु ऍक्सलरेशन कोणामुळे क्रिएट होतं, ऍक्सलरेशन इज प्रोड्युस्ड बाय द फोर्स ओनली. ऍक्सलरेशन फोर्स मुळेच प्रोड्यूस होतं ना. म्हणजे ज्या अर्थी सर्क्युलर मोशन होण्यासाठी टुवर्ड सेंटर एक ऍक्सलरेशन असावं लागतं, त्या अर्थी काय होतं, टुवर्ड सेंटर एक फोर्स देखील असला पाहिजे. टुवर्ड सेंटर एक फोर्स देखील असला पाहिजे आणि टुवर्ड सेंटर ऍक्ट होणारा जो हा फोर्स आहे यालाच काय म्हणणार आपण, सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणणार आहे. ओके, तर पुन्हा एकदा बघा, सर्क्युलर मोशन कुणामुळे होते, या सेंट्रीपेटल फोर्स मुळे होते. पुन्हा एकदा सांगतोय, सर्क्युलर मोशन होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, तर सर्क्युलर मोशन होण्यासाठी कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी होणं आवश्यक आहे. ओके, व्हेलॉसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होणं आवश्यक आहे आणि ते व्हेलॉसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होण्यासाठी टुवर्ड सेंटर एक फोर्स असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, कारण एखादी बॉडी मोशन मध्ये असेल, तर ती स्वतःहून आपली डायरेक्शन कधीही चेंज करणार नाही. ओके, इज नॉट गोइंग टू चेंज इट्स डायरेक्शन बाय इट्स ओन. आता डायरेक्शन चेंज करायची असेल तर याच्यावर काय करावा लागतो, फोर्स अप्लाय करावा लागतो. म्हणजे सपोज एक पार्टिकल टुवर्ड्स लेफ्ट निघालाय आणि त्याच्यावर या डायरेक्शन फोर्स लावला तर काय होणार आहे, त्याची डायरेक्शन थोड्या वेळानं ही अशी होणार आहे. परत परपेंडिक्युलर डायरेक्शन फोर्स लावला तर काय होणार आहे, परत डायरेक्शन काय होणार आहे, अशी होणार आहे. म्हणजे या पद्धतीने कंटिन्युअसली चेंज इन डायरेक्शन होण्यासाठी एका फोर्सची आवश्यकता असते आणि हा जो फोर्स आहे तो कसा असणार आहे, अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड सेंटर असणार आहे. म्हणजे हा जो फोर्स असणार आहे तो कसा असणार आहे, परपेंडिक्युलर टू लिनियर व्हेलॉसिटी असणार आहे. परपेंडिक्युलर टू लिनियर व्हेलॉसिटी. तर यालाच काय म्हणणार आपण, सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणणार आहे. म्हणजे लक्षात येते का बघा, सेंट्रीपेटल फोर्स मुळे काय होतं, कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन होतं. पुन्हा एकदा सांगतोय, सेंट्रीपेटल फोर्स मुळे काय होतं, कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन होतं आणि कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन झाल्यामुळं सर्क्युलर मोशन होते. म्हणजे थोडक्यात सर्क्युलर मोशन कुणामुळे होते, सेंट्रीपेटल फोर्स मुळे होते. ओके, सेंट्रीपेटल फोर्स मुळे सर्क्युलर मोशन होते. म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स जर असेल तर सर्क्युलर मोशन होणार आणि सेंट्रीपेटल फोर्स नसेल तर काय होईल, मग सेंट्रीपेटल फोर्स नसेल तर व्हेलॉसिटीची डायरेक्शनच चेंज होणार नाही. म्हणजे तो पार्टिकल जो आहे तो काय होणार, सर्क्युलर मोशनला टँजेन्शियली निघून जाईल.
ओके, म्हणजे सपोज एक पार्टिकल या पद्धतीने सर्क्युलर मोशन मध्ये आहे, जोपर्यंत सेंट्रिपेटल फोर्स आहे तोपर्यंत सर्क्युलर मोशन असणार आहे. सपोज आता पार्टिकल इथं असताना, बॉटम पोझिशनला असताना, ठीक आहे, अचानक सेंट्रिपेटल फोर्स कॅन्सल झाला तर काय होणार? पी ला असताना डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी कशी असणार बघा, टँजेन्शियल टू द सर्कल टुवर्ड्स राईट असणार आहे. तर बी ला असताना सेंट्रिपेटल फोर्स अचानकपणे कॅन्सल झाला तर बॉडी काय होणार आहे, टँजेन्शियली अशी सरळ निघून जाणार, चेंज इन डायरेक्शन होणार नाही. तर हे देखील लक्षात ठेवा, सर्क्युलर मोशन मधला सेंट्रिपेटल फोर्स अचानक कॅन्सल झाला तर काय होईल, लक्षात येते का बघा. सर्क्युलर मोशन मधला सेंट्रिपेटल फोर्स अचानक कॅन्सल झाला तर काय होईल, पार्टिकल विल मूव्ह टँजेन्शियल टू द सर्कल फ्रॉम दॅट पोझिशन. काय सांगितलं, पार्टिकल विल मूव्ह टँजेन्शियल टू द सर्कल फ्रॉम दॅट पोझिशन. त्या पोझिशन पासून टँजेन्शियली पार्टिकल काय होणार आहे, निघून जाणार आहे. ओके, लक्षात येत आहे. सो सेंट्रिपेटल फोर्सची डेफिनेशन काय आहे बघा, द फोर्स which is necessity of circular motion, the force which is necessity of circular motion, the force which is necessity of circular motion and acting along radius and toward center is called as centripetal force. ओके, डेफिनेशन काय आहे, द फोर्स विच इज नेसेसिटी ऑफ सर्क्युलर मोशन, ज्याच्यामुळे सर्क्युलर मोशन होते, ओके, तो फोर्स, अँड विच ऍक्ट्स अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर, जो फोर्स अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड सेंटर ऍक्ट होतो, दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज सेंट्रिपेटल फोर्स. ओके, सो सेंट्रिपेटल फोर्स इज रेस्पॉन्सिबल फॉर द सर्क्युलर मोशन. Centripetal force is responsible for circular motion. ओके, आता इथं महत्वाची गोष्ट काय, सर्क्युलर मोशन स्पीड वाढवत नाही किंवा स्पीड कमी करत नाही, लक्षात घ्या, कारण तो व्हेलॉसिटीला नेहमी काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे बघा, सेंट्रिपेटल फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू काय असणार आहे, व्हेलॉसिटी असणार आहे. ओके, सेंट्रिपेटल फोर्स जो आहे तो परपेंडिक्युलर टू लिनियर व्हेलॉसिटी असतो. बघा, लिनियर व्हेलॉसिटी कशी आहे, टँजेन्शियल टू द सर्कल आहे, आणि सेंट्रिपेटल फोर्स कसा आहे, अलॉंग द रेडियस आहे, त्याच्यामुळे सेंट्रिपेटल फोर्स जो आहे तो परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी आहे, आणि सेंट्रिपेटल फोर्स परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी असल्यामुळं काय होणार आहे, इथं स्पीड वाढणार पण नाही किंवा स्पीड कमी पण होणार नाही, फक्त काय होणार आहे, कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन होणार आहे. ओके, सो ड्यू टू दिस फोर्स speed doesn't change, but continuous change in direction takes place. Continuous change in direction takes place. ओके, या फोर्समुळे स्पीड वाढत पण नाही किंवा कमी पण होत नाही, परंतु डायरेक्शन मध्ये कंटिन्युअसली चेंज होणार आहे. ओके, आता या सेंट्रिपेटल फोर्सचे काही एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्स ऑफ द सेंट्रिपेटल फोर्स. Examples of the centripetal force. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे, that is when earth is revolving around sun.
ओके. अर्थ ज्यावेळी सनभोवती रिव्हॉल्व होते त्यावेळी अर्थची अप्रॉक्सिमेटली काय असते, सनभोवती सर्क्युलर मोशन असते. तर इथं सेंट्रिपिटल फोर्स कोण असणार आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड सन विल बी द सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे अर्थ आणि सन मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्या फोर्समुळे काय होतं, अर्थची सर्क्युलर मोशन होते. म्हणजे अर्थच्या वेलॉसिटीची कंटिन्युअसली चेंज इन डायरेक्शन होतं आणि त्याच्यामुळे सर्क्युलर मोशन होते. लक्षात घ्या. ओके. व्हेन अर्थ revolves around sun, when earth revolves around sun काय होणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स acts as centripetal force. acts as centripetal force. त्याच्यानंतर when electron revolve around nucleus, ज्यावेळी इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतो त्यावेळी काय होणार आहे, इलेक्ट्रॉन revolves around nucleus, then electrostatic force of attraction, electrostatic force of attraction between electron and nucleus. Between electron and nucleus acts as centripetal force. म्हणजे इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होत असताना, आता इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज असतो आणि न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज असतो. तर इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मध्ये अट्रॅक्शन असतं आणि हे जे अट्रॅक्शन आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो ऍक्ट्स ऍज अ सेंट्रिपिटल फोर्स. ओके. थर्ड एक्झाम्पल, when a stone is tied to a string, when a stone is tied to a string and whirled in circle, म्हणजे थोडक्यात एका दोरीला आपण दगड बांधला आणि तो दगड काय केला आपण, सर्क्युलर मोशन मध्ये फिरवला, तर काय होणार आहे, इन दिस केस टेन्शन इन स्ट्रिंग, टेन्शन इन द स्ट्रिंग, त्यावेळी काय होणार आहे, स्ट्रिंग जी आहे ती ताणली जाणार आहे आणि स्ट्रिंग मधलं टेन्शन जे आहे ते काय होणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ऍक्ट होणार आहे. सो टेन्शन इन द स्ट्रिंग ऍक्ट्स ऍज सेंट्रिपिटल फोर्स, ऍक्ट्स ऍज सेंट्रिपेटल फोर्स. ओके. किंवा आणखी एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर, आता व्हेकल ज्यावेळी टर्न घेत असतं, व्हेन व्हेकल इज टेकिंग टर्न इट इज अगेन इन सर्क्युलर मोशन. म्हणजे व्हेकल ते टर्न घेत असताना काय असणार आहे, सर्क्युलर मोशन मध्ये असणार आहे. तर इथं सेंट्रिपिटल फोर्स कुठला असणार आहे, तर इथं सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे फ्रिक्शन बिटवीन रोड अँड द टायर. ओके. व्हेन व्हेकल इज टेकिंग टर्न, व्हेन व्हेकल इज टेकिंग टर्न friction between road and tire acts as centripetal force. Okay, friction between road and tire acts as centripetal force. So these are some examples of the centripetal force. म्हणजे जिथे जिथे सर्क्युलर मोशन होते तिथे तिथे काय होणार आहे, टुवर्ड सेंटर ऍक्ट होणारा एक फोर्स असणार आणि त्या फोर्सला काय म्हणणार आपण, सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स जो आहे तो डिफरंट एक्झाम्पल मध्ये काय होणार आहे,
डिफरंट नेचर मध्ये अवेलेबल असणार आहे. तर सेंट्रिपिटल फोर्स कधी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असू शकतो, तर कधी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू शकतो, किंवा कधी तो टेन्शन असू शकतो. तर सेंट्रिपिटल फोर्स कधी कधी फ्रिक्शन देखील असू शकतो. ओके, सो प्रत्येक एक्झाम्पल मध्ये डिफरंट सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो ऍक्ट होणार आहे. म्हणजे तुम्ही कुठलीही सर्क्युलर मोशन जर कन्सिडर केली तर त्या सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला टुवर्ड सेंटर ऍक्ट होणारा एक फोर्स मिळेलच. ओके, कारण विदाउट सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन होणारच नाही. कुठलंही एक्झाम्पल घ्या, प्रत्येक सर्क्युलर मोशनच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला टुवर्ड सेंटर ऍक्ट होणारा एक फोर्स मिळणार आहे. आणि टुवर्ड सेंटर ऍक्ट होणारा जो कुठला फोर्स असणार त्याला काय म्हणणार आपण, सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणणार आहे. ओके, म्हणजे अर्थची सनभोवतीची मोशन जर असेल किंवा सॅटेलाइटची प्लॅनेट भोवतीची सर्क्युलर मोशन जर असेल तर तिथं काय होणार आहे, टुवर्ड सेंटर तुम्हाला, टुवर्ड सेंटर म्हणजे हे बघा, आता फॉर एक्झाम्पल ही अर्थ आहे, अर्थ आणि सॅटेलाइटचं एक्झाम्पल घेऊया. सॅटेलाइट सर्क्युलर मोशन मध्ये आहे, ठीक आहे. तर या सॅटेलाइटला अर्थकडे ओढणारा एक फोर्स असतो आणि त्याला काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे टुवर्ड सेंटर ऍक्ट होणारा फोर्स कुठला, इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर यालाच काय म्हणणार मी, सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणणार आहे. ओके, इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होत असताना, सपोज हा न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन काय होतंय, न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतंय, त्यावेळी हा न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे, तो काय असणार आहे, टुवर्ड सेंटर असणार आहे. ओके, सो दॅट इज द सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे थोडक्यात प्रत्येक सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला एक टुवर्ड सेंटर ऍक्ट होणारा फोर्स मिळेल आणि तो जो फोर्स असणार आहे त्यालाच काय म्हणणार आपण, सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणणार आहे. ओके, आता या सेंट्रिपिटल फोर्सचे कॅरेक्टरिस्टिक आपण सगळे बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. तर याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय बघा, इट इज डायरेक्टेड टुवर्ड सेंटर ऑफ द सर्क्युलर मोशन. इट इज डायरेक्टेड towards center of circular motion. It is directed towards center of circular motion. Okay. Second, it changes the direction of particle only. It changes direction of velocity of particle. Direction of velocity of particle only. म्हणजे हा स्पीड वाढवत पण नाही किंवा स्पीड कमी पण होत नाही, कारण कमी करत नाही, कारण तो कसा असणार आहे, व्हेलॉसिटीला नेहमी परपेंडिक्युलर असतो आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याचं फंक्शन काय आहे, कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन. इट चेंजेस द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ओनली. ओके, थर्ड कॅरेक्टरिस्टिक, work done by the centripetal force is always equal to 0. Work done by centripetal force in circular motion. Work done by centripetal force is always equal to काय असणार आहे, 0 असणार आहे. आता वर्क डन बाय सेंट्रिपिटल फोर्स 0 काय येतं, कारण सपोज ही आपण सर्क्युलर मोशन जर कन्सिडर केली, ओके, तर सेंट्रिपिटल फोर्स कसा असणार आहे, टुवर्ड सेंटर असणार आहे आणि डिस्प्लेसमेंट जी आहे ती कशी होणार आहे, टँजेन्शियल टू द सर्कल. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ थीटा. ओके, वर्क डनचा फॉर्म्युला असतो एफ एस कॉस थीटा. ओके, हा बेसिक फॉर्म्युला आहे. फोर्स इथं आहे, डिस्प्लेसमेंट देखील आहे, परंतु फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये जर अँगल बघितला सर्क्युलर मोशन मध्ये तर तो अँगल किती येतो, 90 डिग्री येतो, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल. अँड देअरफॉर वर्क डन किती येणार आहे, कॉस 90 ची व्हॅल्यू 0 येते. अँड देअरफॉर वर्क डन इन सर्क्युलर मोशन इज ऑलवेज इक्वल टू 0. लक्षात आलं. सो वर्क डन बाय द सेंट्रिपिटल फोर्स इज ऑलवेज इक्वल टू 0 असणार आहे. रिझन काय लक्षात आलं, in circular motion centripetal force is along the radius towards center and displacement is tangential to the circle, and therefore angle between centripetal force and the displacement is always equal to काय असणार आहे, 90 degree. And work done is given by formula fs cos theta, that is fs cos 90. cos 90 ची व्हॅल्यू 0 असते and therefore work done by centripetal force is always equal to काय असणार आहे, 0 असणार आहे. त्या पद्धतीने टॉर्क प्रोड्युस्ड बाय centripetal force is also 0. Torque produced by
सेंट्रिपेटल फोर्स इज 0. सेंट्रिपेटल फोर्सनं प्रोड्यूस केलेला टॉर्क जो आहे तो 0 असतो, कारण टॉर्क म्हणजे काय असतं, फोर्स इंटू डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस. आता सेंट्रिपेटल फोर्स कुठे ऍक्ट होतोय, एक्झॅक्टली ऍक्सिस वरच ऍक्ट होतोय, आणि त्याच्यामुळे फोर्स आहे, परंतु परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस अजिबात नाहीये. त्याच्यामुळे टॉर्क इथं काय येणार आहे, 0 येणार आहे. टॉर्क इज इक्वल टू 0. त्याचबरोबर इट इज अ रियल फोर्स. इट इज ए रियल फोर्स. म्हणजे आपण बघितलेलं आहे की सेंट्रिपेटल फोर्स हा कधी फ्रिक्शनल असतो, कधी ग्रॅव्हिटेशनल असतो, कधी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो, कधी टेन्शन असतं, बरोबर. आणि त्याच्यामुळं हे जे सगळे फोर्सेस आहेत, या सगळ्या फोर्सेसला काय म्हणतो आपण, रियल फोर्स असं म्हणतो. अँड देअर फोर सेंट्रिपेटल फोर्स इज अ रियल फोर्स. लक्षात आलं? लक्षात येतं काय बघा पुन्हा एकदा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ रियल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ रियल फोर्स, आणि तेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हेच काय असतात, सेंट्रिपेटल फोर्सेस असतात. अँड देअर फोर काय होणार आहे, सेंट्रिपेटल फोर्स इज अ रियल फोर्स असं आपण म्हणू शकतो. ओके, सो दीज आर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सेंट्रिपेटल फोर्स.